मुंबई नाक्याकडून महात्मा नगरकडे जात असताना रात्रीच्या वेळी रस्त्यावरील खड्डा आणि पसरलेल्या खडीमुळे प्रसिद्ध संगीतकार आनंद ओक यांच्या दुचाकीचा तोल गेला. या अपघातामध्ये ते रस्त्यावरती फेकले गेले. सुदैवाने त्यांनी हेल्मेट घातल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र त्यांच्या हात, गुडघे आणि छातीला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर शहरातील रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. नमस्कार, मी आनंद ओक. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं जे काम सुरू आहे, तर त्याचा काही प्रमाणात प्रसादच म्हणता येईल असं मला परवा रात्री मिळाला. मुंबई नाक्याकडून मी महात्मा नगरला माझ्या ऑफिसकडे येत असताना ABB सर्कलच्या अलीकडे जो जुनी आपली पंचायत समिती आणि तो जो रस्ता आहे, त्या रस्त्यावरती पूर्णपणे अंधार होता आणि बारीक बारीक पाऊस पण सुरू होता आणि तिथे कच आणि खडी सगळी पसरल्यामुळे गाडीचा माझा बॅलन्स चुकला आणि मी तिथे पडलो. तर माझं हेल्मेट असल्यामुळे आणि सुदैवाने मी तिथून वाचलो. पण माझ्या डाव्या हाताला आणि गुडघ्याला आणि छातीला इजा झालेली आहे. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की गाडी चालवताना तुम्हाला स्वतःला सांभाळून चालवायला लागेल, कारण प्रशासन या बाबतीत फारच ढिम्म आहे. कुंभमेळ्यासाठी जे काम सुरू आहे हे नक्की कोणासाठी सुरू आहे, हा तर प्रश्न सगळेजण उपस्थित करतात आहेत. हा लोकांसाठीचा कुंभमेळा आहे. इथे लोक जमणार आहेत, हजारो लाखो करोडो. पण त्याच्यासाठी जर लोकांना बळी जर जावं लागत असेल, आता कालच एक्सलो पॉइंटला पण एका दुर्घटनेमध्ये एक माणूस मृत झाला. आतापर्यंत 4 जण गेलेले आहेत. तर इथून किती जीव जाणार आहेत याची आपण कल्पना करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण जीव मुठीत घेऊन चालणं किंवा जीव मुठीत घेऊन आयुष्य जगणं काय आहे, अशी खरंच वेळ नाशिकवर येऊन ठेपली आहे का? याच्यासाठी जबाबदार कोण आहेत? याच्यावर काही उपाययोजना होणार आहेत का? याबद्दल कोण विचार करणार आहे? कित्येक लोकांनी आवाज उठवून झाले, कित्येक लोकांनी तक्रारी नोंदवून झाल्या, पण त्याच्यावरती काहीच इलाज नाहीये. सुदैवाने मी याच्यातून वाचलो. कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांमुळे शहरातील अनेक रस्ते खोदण्यात आले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे आणि खडीमुळे वाहन चालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. खड्ड्यामुळे यापूर्वीही 4 जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तात्पुरत्या डागडुजीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी अब्रार पीरजादे, आपलं नाशिक.